खरोखरच सावित्री नसती तर आपली अवस्था काय झाली असती. या बघा रस्त्याने जात असताना असे काही गीत असतात ते माणसाला अट्रॅक्ट करत असतात. रस्त्याने जात असताना सन्माननीय प्रफुल्ल शिवाजी पाटील दोंदवाड्याचे आहेत, त्यांनी गाडी थांबवली आणि सावित्री मातेचं गीत ऐकलं आणि ते जाणं थांबवलं आणि त्यांनी लगेच ते गाणं ऐकून 100 रुपये देऊ केले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असे सन्माननीय तुषार पाटील सर, खरोखर तर मी त्यांना धन्यवाद देतो की मी त्यांच्याकडे गेलो शुक्रवारी की सर तुमचा शाळेचा कार्यक्रम या दिवशी तुम्ही तिथं जाऊ नका, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही आवर्जून उपस्थित राहा. आणि त्यांनी खरंच त्या हाकेला साथ दिली आणि त्यांनी शाळेत गेले नाही, परंतु आपल्या शाळेमध्ये त्यांनी जन्मभूमीला अगोदर मानलं, कर्मभूमीला त्यांनी थोड्या वेळ तिलांजली दिली. खरोखरच त्यांना मानावं लागेल, धन्यवाद देतो. त्यांच्याकडून या सांस्कृतिक कार्यक्रमाला 500 रुपये देऊ केलेले, त्यांच्यासाठी टाळ्या उठल्या. खूप खूप आभार. त्याचबरोबर आमच्या शाळेचे शिक्षक सन्माननीय प्रकाश खैरनार सर यांनी सुद्धा 100 रुपये देऊ केलेले. त्याचबरोबर हिम्मत पवार यांनी सुद्धा 100 रुपये देऊ केलेले. ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला ते संजय मोरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये देऊ केलेले आहेत. त्याचबरोबर राजेंद्र पांडुरंग मोरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये देऊ केलेले आहेत. आणि या आमच्या अंगणवाडी ताई आहेत, अंगणवाडी शिक्षिका सुवर्णा अनिल खैरनार यांनी सुद्धा या गाण्याला 100 रुपये देऊ केलेले. त्यांचे खूप 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 धन्यवाद. ललिता भगवान खैरनार अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा या गाण्याला 100 रुपये देऊ केलेले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार.
यानंतर सर्वांनी खाली बसा. आम्रपाली खाली बस. आता जे मुलं शांत बसणार नाही, व्यवस्थित बसणार नाही, त्यांना मुलींच्या रांगेत बसवलं जाईल. लोकेश उभा राहा. चल पुढे थांब. इथं पुढे बैस. पुन्हा